जमलेल्या सगळ्या मान्यवरांना नमस्कार. मला इथे बोलवल्याबद्दल सगळ्यात प्रथम मी सृजनचा खूप मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. सृजनचा हा जो उपक्रम आहे की समाजातल्या वेगळं ज्यांनी काही केलं आहे त्यांना बोलावून इथे त्यांचं मनोगत व्यक्त करण्याचं एक प्लॅटफॉर्म जे तुम्ही देत आहे ते खरंच खूप उल्लेखनीय आहे. मराठीमध्ये मधामधात हिंदी शब्द येतील, तितकं आता फ्लुएंट मराठी राहिलेलं नाही आहे. सुरुवात करायची झाली तर माझं लहानपण केळवद म्हणून एक गाव आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. हार्डली 20,000 वगैरे तिथलं लोकसंख्या असेल. 2 मिडल स्कूल शाळा होत्या तिथे 10वीपर्यंत. अशा ठिकाणी माझं बालपण गेलेलं आहे. 10वी माझं तिथनं झालं. पण अशा याच्यात पण मी नक्की सांगेन की माझे आई बाबा खूप जास्त फॉरवर्ड विचाराचे होते की त्यांना वाटायचं की त्यांच्या मुलींनी खूप पुढे गेलं पाहिजे. म्हणून अशा गावामध्ये की जिथे ड्रेस घातल्याशिवाय चालायचंच नाही किंवा साडी घालायला लावायचे अशा याच्यामध्ये त्यांनी मला सायकल शिकवली, त्यांनी मला स्केटिंग शिकायला लावली, लुना शिकायला लावली, स्विमिंगचे क्लासेस दिले, ड्रॉइंगचे क्लासेस, जे जे त्यांना त्या छोट्याशा गावामध्ये शक्य होतं ते त्यांनी मला सगळं करायला लावलं. रनिंगचं तिथेच सुरुवात झाली माझी. ॲक्च्युली 8वी 9वी 10वीमध्ये जे मी रनिंग केलं आणि आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलवरती नागपूरला खेळायला जायचो. तर हे सगळं माझ्या आईबाबांमुळे शक्य झालं, कारण त्यांनी तेवढी मला मुभा दिली करायची. आता केळवदमध्ये 10वी नंतर ॲक्च्युली पुढचं शिक्षणच नव्हतं, त्याच्यासाठी आम्हाला नागपूरला यावं लागायचं. 11वीमध्ये मी नागपूरला आले. आता नागपूरला येताना केळवदमध्ये पूर्ण मराठी मीडियमचं शाळा होती. 10वीपर्यंत माझं पूर्ण शिक्षण मराठीत झालेलं आहे. 11वीत पूर्ण इंग्लिशमध्ये. सायन्स जे मराठीत शिकली होती ते पूर्ण इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करावं लागलं मला. मॅथ्स जे मी मराठीत शिकली होती ते पूर्ण इंग्लिशमध्ये शिकावं लागलं मला पुन्हा. सुरुवातीला खूप इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आला. जेव्हा तुमच्या आजूबाजूचे सगळे तुम्हाला फाडफाड इंग्लिश बोलताना दिसतात आणि तुम्हाला कळतच नाही की काय बोलतात आहे, तेव्हा जो इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो तो खूप भारी असतो. पण ठीक आहे, मी शिकले. मला तिथे मैत्रिणी खूप चांगल्या मिळाल्या ज्यांनी मला सांभाळून घेतलं. मला टीचर्स खूप चांगले मिळाले ज्यांनी मला ज्ञान दिलं. आणि 12वीत मला बरे मार्क्स मिळाले आणि सेवाग्रामला MBBSला माझी निवड झाली. त्याच्यासाठी एक वेगळी परीक्षा द्यावी लागायची सेवाग्रामसाठी, ज्याच्यामध्ये गांधीयन थॉट्स म्हणून एक स्पेसिफिक सब्जेक्ट असतो. तो पास झाला तर तुम्हाला तिथे बाकीच्या मार्क्सच्या बेसिसवरती ॲडमिशन मिळते. तर सेवाग्रामला माझं MBBS पूर्ण झालं. तिथनं आम्हाला 2 वर्षाचं रुरल करावं लागतं. त्यासाठी मी गुजरातला गेले, ब्रह्मपुरीला गेले आणि सेवाग्रामच्या जवळ एक आंजी म्हणून गाव होतं. अशा 3 ठिकाणी माझं रुरल कंप्लीट झालं, जे 2 वर्षाचं असतं. हे बाहेर जाण्याने मला खूप शिकवलं. लोकांशी भेटले मी, लोकांचा विचार कसा असतो, त्यांना आपल्याला ट्रीट करायची किंवा आपण त्यांना ट्रीट कसं करतो, कसं बोलायचं, हे सगळं मी ह्या माझ्या प्रवासात शिकले. त्यानंतर सेवाग्रामलाच 3 वर्षाचं MDचं शिक्षण झालं. हे सगळं करत असताना स्पोर्ट्स मागे सुटलं. 9वी 10वीपर्यंत जे स्पोर्ट्स मी करायची ते पूर्णतः बंद झालेलं होतं, कारण करिअर करत असताना किंवा अभ्यासाचं वेळ लागला असताना तुम्ही स्पोर्ट्स नाही करू शकत. म्हणून मग मी स्पोर्ट्सकडे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं. MD झाल्यावरती MBBSला फायनल जेव्हा रुरलशिप करत होती तेव्हाच लग्न झालं. MDच्या पहिल्या वर्षी मला मुलगा झाला, हर्ष. तो 21 दिवसाचा असताना मी त्याला माझ्या सासू सासऱ्यांकडे सोडलं आणि पुन्हा जॉईन केलं. अशा रीतीने मग तो आईबाबांकडे राहायचा इथे चंद्रपूरला आणि मी सेवाग्रामला राहायची. मग प्रत्येक सॅटर्डे संडेला आम्ही सेवाग्रामवरनं इथे यायचो चंद्रपूरला. अशा रीतीने ते 3 वर्ष पार झाले. म्हणजे परिस्थिती अशी होती की जेव्हा मी पास होऊन आले तेव्हा तो म्हणायचा, काकू तू कशी आहे? ओळखायचा पण म्हणजे कमी ओळखायचा विचारात, कारण त्याला फक्त मी सॅटर्डे संडेलाच दिसायची. तो माझ्या सासू सासऱ्यांना आई बाबा म्हणायचा. तर इथल्या सिव्हिल हॉस्पिटलला मी मग 1 वर्ष केलं. त्या काळात मला दुसरी मुलगी झाली, गार्गी.
आणि मग 2006 पासून मी माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस स्टार्ट केली. जेव्हा तुमच्याजवळ काहीच बेस नसतो, जसं आता आशिष सर आणि मी बोलत होतो की डॉक्टरांच्या मुलांनी डॉक्टर व्हायला पाहिजे कारण त्यांच्याजवळ एक बेस असतो. इथे माझ्या कुटुंबातलं कोणीच डॉक्टर नव्हतं. माझे वडील इथल्या याच्यामध्ये MSCB मध्ये डायरेक्टर म्हणून होते, पण आमच्या घरी कोणीच असं डॉक्टर नव्हतं नितीन आणि माझ्याशिवाय. मग एक एक पेशंट जोडण्यापासून प्रवास सुरू झाला. त्या एका पेशंटसाठी मग पूर्ण रात्र जागणं सुरू झालं. हळूहळू प्रायव्हेट प्रॅक्टिस वाढत गेली. पण जेव्हा तुम्ही एक एक पेशंट जमवत असता तेव्हा तुमच्या फिटनेसकडे आणि बाकीच्या हॉबीजकडे तुम्ही लक्षच देऊ शकत नाही, कारण तुम्ही खूप जास्त तुमच्या करिअरमध्ये गुंतलेले असतात. तो ॲक्च्युली खूप सगळ्याच गोष्टींचा, मुलं छोटे असतात, कुटुंब नवीन असतं, करिअर नवीन असतं, अशा याच्यामध्ये सेटल व्हायला बऱ्यापैकी वेळ लागतो. मग जेव्हा गार्गी मोठी झाली, 2018ची गोष्ट आहे, तेव्हा ती 10 वर्षाची झाली, तेव्हा तिला मी स्टेडियमवर सोडायला जायची खेळायसाठी. ती तिथे रनिंग करायची, हर्डल्स करायची. तिला पाहून मग मला वाटायला लागलं की अरे ही धावते आहे, आपण पण पहिले धावायचो, आता का नाही धावत आहे. मग हळूहळू तो धावण्याचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला खूप कसं तरी वाटायचं, कारण माझ्या वयाचं कोणीच धावताना मला दिसायचं नाही. वयाच्या 40व्या वर्षी मी पहिल्यांदा पुन्हा धावायला सुरुवात केली स्टेडियमवर. सगळे 20-21 वर्षाचे मुलं मुली तिथे धावताना दिसायचे आणि मी अगदी त्याच्यामध्ये वेगळी दिसायची. पण माझ्या मुलीनेच म्हटलं की मम्मी धाव ना तू, आपण दोघी सोबत धावू. आणि मग हळूहळू तो धावण्याचा प्रवास सुरू झाला. सगळ्यात पहिले लोणावळ्याजवळ एक दृश्यत मॅरेथॉन म्हणून आहे, तिथे आम्ही 5 किलोमीटर केला. पण मग ते धावण्याचा जे रक्तात असतं, म्हणजे जे लहानपणी मी धावायची तर त्या आठवणी खूप छान राहायच्या. स्वतःमध्ये फिटनेसकडे लक्ष द्यायला वेळ मिळायला लागला. मला आताही आठवतं जेव्हा गार्गी छोटी होती तेव्हा मी माझ्याचबद्दल मला असं वाटतं की सगळेच यंग जनरेशन तेच करतं की रात्री 12-1 वाजेपर्यंत तुम्ही TV बघत बसतो. मग सकाळी 8-9 वाजता कसं तरी उठतो, पोरीला शाळेत पाठवतो, पुन्हा झोपतो आणि 9-9:30-10 वाजता उठतो. मग ते लक्षात आलं की अरे आपल्या डोळ्याखाली काळा यायला लागला आहे, आपला चेहरा सुजलेला दिसतो आहे, वजन वाढते आहे आणि कुठेतरी लक्षात आलं की पूर्ण लाईफस्टाईलच चुकीची आहे. हे अशी लाईफस्टाईल ना आपल्यासाठी चांगलं आहे ना आपण पोरांना काही चांगलं उदाहरण देतो आहे. म्हणून मग हळूहळू गार्गीसोबत ट्रॅकवरती धावायला लागले. 2018 मध्ये पहिला 5 किलोमीटर केलं. मग त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी 2019 मध्ये 10 किलोमीटर केलं, त्याच वर्षी 21 किलोमीटर केलं आणि मग करोना आला. या करोनाच्या काळामध्ये धावणं तर सुरूच होतं, पण मग वेगळ्या लोकांचे चरित्र वाचायला सुरुवात केली, त्यांचे इन्स्पिरेशनल गोष्टी ऐकायला सुरुवात केली आणि मग असं वाटलं की आता काहीतरी आपण करायला पाहिजे. या सगळ्या प्रवासामध्ये ना पुस्तकं तुमचे सगळ्यात चांगले सोबती असतात. पुस्तकं तुम्हाला खूप मार्गदर्शन पण करतात, तुमचे विचार खूप इन्फ्लुएन्स करतात. लहानपणापासूनच मला पुस्तकं वाचायची सवयच होती, पण प्रत्येक याच्यामध्ये एक पुस्तकांचा पण एक एरा असतो. कधी तुम्हाला थ्रिलिंग पुस्तकं वाचायला खूप आवडेल, कधी गोष्टी रोमॅन्टिक पुस्तकं, तो एज वयाचं असतं प्रत्येक, तर त्या एजमध्ये रोमॅन्टिक पुस्तकं वाचायला आवडतात. आता मला आत्मचरित्र वाचायला खूप आवडायला लागलं होतं आणि आत्मचरित्र वाचता वाचता लक्षात येतं तुमच्या की अरे साधारण दिसणारे लोक पण किती वेगळ्या गोष्टी करू शकतात. आणि मग याच्यातनंच आता रनिंग तर झालं, याच्या पुढे आपण काय करू शकतो. मग सायकलिंगला सुरुवात केली आणि मग कुठून तरी हे आयरनमॅनचं ऐकलं की अच्छा आयरनमॅन नावाची एक स्पर्धा असते ज्याच्यामध्ये सायकलिंग रनिंग तर असतेच पण स्विमिंग पण असते. आता सायकलिंग रनिंग तर जमतं पण स्विमिंग तर पाण्यात पण उडी नाही मारलेली कधी. मग वयाच्या 45व्या वर्षी ठरवलं की नाही आता आपण स्विमिंगला पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. म्हणून मग सगळ्यात तेव्हा करोनाचा पिरियड होता, स्टेडियमचा पूल बंद होता, आझाद बगीचाचा पूल सुरू होता. मग तिथे गेलो. इथे बल्की सर नावाचे एक टीचर आहेत जे स्विमिंगमध्ये नॅशनल कोच म्हणून त्यांनी काम केलं आहे. तर सगळ्यात पहिले त्यांना फोन केला. त्यांनी पण पहिले बघितलं की खरंच ही करणार आहे का, हिच्यावरती मेहनत करून काही त्याच्यातनं निष्पन्न निघणार आहे का, की 2 दिवस शिकेल आणि तिसऱ्या दिवशी म्हणेल की नाही सर आता नाही होत. म्हणून त्यांनी पण पहिले 3-4दा मला फोन करू दिला
की तुम्ही येणार आहे ना मॅडम नक्की म्हणून. मग ठरवलं की नाही शिकायचंच. आझाद बगीचाला गेले. 2 दिवस झाल्यावरती करोनामुळे पुन्हा लॉकडाऊन आलं.